गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज संडे स्पेशल आहे, कारण म्हणजे एकटाच आहे मी रूमवर सध्या. बाकीचे सगळे घरी गेलेत. दिवसभर काहीच केलं नाही. मी सकाळी उठलो, मस्त जिमला जाऊन आलो, कारण काल गेलो नव्हतो. त्यानंतर मग नाश्ता बनवला मी. नाश्ता केल्यानंतर मग निवांत झोपलो आहे. आत्ता उठलो आहे बघा, फक्त 4 वाजलेत मोजून आता दुपारचे. तर म्हणले यार बोर व्हायला लागले, कुठंतरी जाऊन यावं. बघूया आता आपण जाऊया कुठंतरी. पण आज म्हणजे स्पेशली कुठं जाणं होतं ते बघितलं पाहिजे. आणि वातावरण पण आज छान आहे. मी तुम्हाला वातावरण दाखवतो. वातावरण खूप मस्त आहे यार आज. म्हणजे ऊन पण आहे हलकंसं, दाखवतो बघा. वातावरण एकदम असं छानसं झालं आहे. एवढी पण गरमी नाही आहे, पण सकाळी पाऊस वगैरे पडला होता, त्यामुळे वातावरण एकदम बेस्ट झालं आहे. जाऊया आता. सगळ्यात मोठा प्रश्न, जायचं कुठे? कारण एकटाच आहे. बघू आपण कोण सोबत येतं आहे का आपल्या. जर आपली निकालो बाईक चलो. मस्त असते. म्हणजे आज जरा संडे स्पेशल. इकडं तिकडं लोक फिरतात, फॅमिलीवाले वगैरे, म्हणजे आपल्या फॅमिलीसोबत फिरतात. पण बॅचलर्सचं काही नसते. बॅचलर्स आपली गाडी काढायची, पाहिजे तिकडे फिरायचं. आपण पण जाऊया आता. चला, रूममधून बाहेर येऊन कुठं जायचं म्हणून मी ग्राउंडवर येऊन बसलो आहे. सध्या तर काय अजून प्लॅन नाही आहे. आपण बघूया आपल्याला जायला कुठं चान्स भेटते का. कबड्डी खेळते? कबड्डी चला तर मग आपण आता एका लेकला जाऊया, सोनेगाव लेकला. आणि आपण आता गणेश टेकडीला न जाता सोनेगाव लेकला जाणार. सनसेट बघा काय मस्त दिसतोय, अप्रतिम असं दृश्य आहे. गणेश टेकडीला जायला काय नाही, पण आज संकष्टी त्यामुळे गर्दी खूप असेल. त्यामुळं म्हणलं यार इतर वेळेस पण आपण जाऊ शकतो गणेश टेकडीला. त्यामुळे आता जाऊया आपण सोनेगाव लेकला. चांगला आहे तसा लेक, आता खूपच सुंदर बनवलाय त्यांनी. जरा आपण आधी लवकर निघलो असतो ना, सनसेट अजून खूप भारी दिसला असता. तरी आता दिसेलच. चलो, 2 सेकंद राहिले, एवढ्याला नसते काय होत. बापरे काय सनसेट दिसतोय. आपण जाईपर्यंत राहील थोडंफार. बेंगळूर नारियल, महाराष्ट्रात आता बेंगळूरचे पण नारळ यायला लागले. महाराष्ट्रातले नारळ कुठे जातात? We have to search this. थंड थंड वाटतंय जरा इकडे. पाण्याचा भाग आहे जरा. आणि इकडे म्हणजे मंदिर आहे हनुमानाचं. आपण जाऊया थोड्या वेळा. आणि इकडे सोनेगावचा लेक आहे, खूप मस्त दिसेल आपल्याला व्ह्यू. जाऊया लवकर लवकर. पोहोचलो इथं सोनेगाव लेकला. सूर्य खाली गेलाय, पण एंट्रन्स आपण जाऊया आतमध्ये आता. हे कसं काय लावलंय याला? काय ग्रीन काम चालू दिसतंय. हा, गर्दी यार खूप. पाणी जरा क्लीन क्लीन दिसतंय आता. अरे यार, सूर्य गेला ना खाली.
बऱ्यापैकी आज कॉलेजची पोरं वगैरे आलेत, सिंगिंग वगैरे चालू आहे. आपण जाऊया आता एका ठिकाणी, इथं म्हणजे कॉलेजची पोरं असे सिंगिंग वगैरे करतायत. मस्त व्ह्यू आहे इकडे, पण एंड आहे इकडे तसा, एवढं काय नाहीये. पावसाचं पाणी दिसतंय. कोल्हापूरच्या रंकाळ्या तलावासारखंच आहे. तो एक वेगळं सीन, म्हणजे इथं भरपूर इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तिथं रेस्टॉरंट वगैरे पण ओपन झालंय. असं मस्त ग्रीन ग्रीन आहे. बॅडमिंटनचं पण कोर्ट याला फायदा. अच्छा, म्हणजे बॅडमिंटन खेळत नाहीत. इथं सिंगिंग चालू आहे मस्त. आपण आतल्या साईडनं जाऊया. पण असंच करायचं कॉलेजला असताना. एक झाली, दोन झाली, 3 गाणी ऐकून बसलोय आम्ही इथं. आता काहीतरी करूया. इकडे तिकडे लाईट्स वगैरे लावलेत. छान बनवलंय तसं नागपूर महानगरपालिकेनं. पोरांना वगैरे म्हणजे सगळ्यांनाच बॅडमिंटन वगैरे खेळण्यासाठी पण जागा आहे, बसण्यासाठी ग्रीनरी पण खूप लावली इथे. विजिट करा जर पॉसिबल झालं तर. सिंगिंग पण चालू असतं असं इथं संडेला, सॅटर्डेला. झाडं लय म्हणजे खतरनाक लावले तिथं. नुसता ग्रीन पार्क केलाय. ब्लॉगर पण खूप येतात तिथं, कंटेंट क्रिएशनवाले वगैरे, जसं मायासारखीच. बेबी शूट चालू आहे एका ठिकाणी इथं मस्त. हे बघा, एक सेंटरला कसं छान लावलंय ते. कुठून तरी विमानाचा आवाज येतोय. इथे बारक्या पोरांसाठी खेळायचं वगैरे केलंय. इथं आजी आजोबांचा पार्क. फॅमिली सोबत आल्यावर खूप मज्जा आहे इथं. येईल मी पण एकदा फॅमिली सोबत. कसं खेळते यार ते. वर निळं आकाश आहे, किती भारी दिसतंय. माझ्या कॅमेऱ्याची क्वालिटी एवढी काही चांगली नाही आहे, त्यामुळे ते चांगला नाही दिसत आहे. पण मी घेणार आहे लवकरच मोबाईल. ॲपल वगैरे असला म्हणजे जरा, एकतर ॲपलपेक्षा मला कॅमेरा घ्यायचा आहे महत्त्वाचं. म्हणजे कॅमेऱ्यातनं जरा चांगलं येतं शूट. आता मी तुम्हाला सोनेगाव लेकची दुसरी बाजू दाखवतो, म्हणजे जिथं हनुमानाचं मंदिर पण आहे. आपण पोचलो आहे का दुसऱ्या साईडला आता सोनेगाव लेकच्या. हे बघा, इकडच्या फ्रंटच्या साईडला सगळं म्हणजे जंगलचा एरिया आहे, आणि इकडच्या साईडला हा म्हणजे सोनेगावचा लेक आहे, आणि राईट साईडला सोनेगावचा लेक. आतमध्ये जाऊया आपण. आणि हनुमानाचं मंदिर आहे. पहिल्यांदा आपण दर्शन घेऊया हनुमानाचं, मग आतमध्ये जाऊया. एका साईडला हनुमानाचं मंदिर, एक्झॅक्ट समोर दुसऱ्या साईडला गणपतीचं मंदिर. किती अप्रतिम आहे, खूप जुने आहेत.
विचार केला तर म्हणजे किती भारी असेल हे. एकीकडे गणपतीचं, एक्झॅक्ट समोर हनुमानाचं मंदिर, मध्ये एवढा मोठा गॅप, आणि इकडं हा सोनेगावचा लेक. काहीतरी विचार करून हे केलेलं असं. ओम गणपते नमः. ती दुसरी बाजू, आपण आता तिकडच्या साईडला होतो जिथं लाईट्स दिसत आहेत, आणि असं पूर्ण सर्कल आहे. इथं खूप लोक बसलेली असतात. दाखवतो पुढे जाऊन तुम्हाला. दुसरी बाजू सोनेगाव लेकची. असतात जरा कॉलेजचे पोरं वगैरे जरा बसलेले असतात तिथं. लाईट्स किती भारी दिसतात पण तिकडच्या. अंधारात काय दिसत नाही, खूप मस्त आहे. मॅचचा जल्लोष चालू आहे. हैदराबादची मॅच आहे आज, त्यामुळे वाटतंय बहुतेक. मी लिटरली जातो आता घरी. अंधारात बसण्यापेक्षा घरी जाऊन आपण झोपूया. उद्या आपलं ऑफिस आहे. चला भेटूया मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चलो बाय बाय.